निवडणूक अधिकाऱ्याने करायचं काय? जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. संविधानाचा छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हर हर महादेव, हर हर महादेव. आपण शिंदे साहेबांच्या ऑफिस मध्ये जमा त्यामुळे आपण कुणीही शंका घेऊ नका. जे मतदान वाढलेलं आहे ते मतदान आणि मुळामध्ये जे मतदान झाले 22,056 मतदान आणि पण वाढलेलं मतदान 24,913 होतं. पण यामध्ये टॅली करून आपल्याला लेखी स्वरूपात हे देणार आहेत. याची काय तुम्ही काळजी करू नका. बघा, जोपर्यंत त्यांच्याकडनं आपल्याला लेखी मिळत नाही तोपर्यंत मी यांना अजिबात सोडत नाही. आपण सगळेजण आता बाहेर जाऊया. चला आता बघा, आपण सगळेजण बाहेर जाऊया. चला बघा, इथं म्हटलं तर बाहेर काय पहिली गोष्ट म्हणजे मी धैर्यशील शिंदे, माजी उपनगराध्यक्ष. सकाळी तहसीलदारांना फोन केल्यानंतर मी इथं आलेलो होतो. मताची कॅल्क्युलेशन हे चुकलेलं सांगितलं. कसं चुकलेलं सांगत असताना पोलीस प्रशासनानं मला दंडाला धरून बाहेर काढलं. दुसरी गोष्ट त्यानंतर इथं मी तहसीलदारांना एकच प्रश्न विचारत होतो की आपली तफावत कुठं आहे ती मला कागदावरती दाखवा. त्यावेळेला सकाळी सीसीटीव्ही बंद असलेल्याचं मला निदर्शनास आलं. कारण की सीसीटीव्ही फुटेज वाले जे कोण रिपेअरी करणार आहेत ते आम्हाला इथं गाठ पडले. आता आमचं एकच म्हणणं आहे की आमचे नेते वैभव शिंदेच्या वरती प्रशासन बोट धरून सांगतंय की प्रशासक का प्रशासन आणि चूक कुणाची. चूक जर ही आमची असेल तर कुणाची आहे चूक? ही चूक कुणाची आहे? एक गोष्ट आहे, काल रात्री पहाटे गावामध्ये अगोरी राख टाकण्यात आली, मेलेल्या माणसाची राख टाकण्यात आली. एवढी लाजिरवाणी गोष्ट. आणि हे गाव ज्या पद्धतीने चालत होतं हे पूर्ण मोडीत काढण्यात आलं. ठिकठिकाणी कोंबड्या असल्या पद्धतीचं घाणेरडं राजकारण केलं. आणि इथं आम्हाला ज्याच्यावर डाग नाही, ज्याच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नाही त्याला बाहेर काढण्यात येतंय. आणि इथं सगळे शिवसेना आहे, इतर सगळे मित्र पक्ष आहेत. मग मेन पक्ष कुठं आहे? मेन पक्ष कुठं आहे जो विरोधात आहे? तो याचा 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 विचार करावा, प्रशासनाने करावा, शासनाने करावा. आणि सर्व नगरपालिका ज्या आहेत त्यांनी विचारात घ्यावा की अन्याय झालाय की नाही झालाय. चला बाहेर चला. हो या घरी दाजी चला. हो या घरी. त्या पद्धतीने वैभव शिंदे यांनी
काही वेळा माहिती देखील त्या प्रकरणाची सगळी दिलेली आहे. त्यांचा आक्षेप आहे की या ठिकाणी जर आता 19 दिवस जर असा देखील त्यांचा आरोप आहे की सीसीटीव्ही यंत्रणा आता कार्यान्वित करण्याचं काम या ठिकाणी प्रशासन करते. कुंकुम आहे तर समोर समोर येऊन लढा, व्यवस्थित लढा. असं जर कुरघोड्या करत असला तर इथली जनता पण शांत बसणार नाही आणि प्रभागातील लोक पण शांत बसणार नाही. इथून पुढे जर प्रशासनाने याच पद्धतीने जर वागायचं ठरवलं तर आम्ही प्रभागातील सगळी लोक आणून इथं बसू. एकूण खरं म्हणजे आष्टा शहरातलं मतदान 30,574 आहे आणि पोर्टलवर त्या सकाळी लोकांनी बघितलं आणि त्याचीच प्रिंट ही आहे. त्यामध्ये 33,328 मतदार हे आष्ट्यात आहेत म्हणजे आणि झालेलं मतदान हे 24,913 असं त्यांनी दाखवलंय. 24,913 पण खरं मतदान 22,864 झाले म्हणजे जवळपास 2,900 मतदान यामध्ये वाढीव केले. हे सरळ सरळ यामध्ये दिसतंय. अपलोड माहिती यांनी रात्री केली आणि सकाळी या ठिकाणी आम्हाला प्रिंट काढून लोकांनी आमच्याकडे दिली की अशी अशी आकडेवारी झाली. खरे आहे का? सगळ्यांना लक्षात आलं की 33,000 जर मतदारसंख्या असेल तर आपली मतदारसंख्या तेवढी नाहीच, म्हणजे आली कशी? यावरनं लोकांनी आम्हाला ही प्रिंट काढून दिलेली आहे.